मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात शुक्रवार दिनांक 21 जून रोजी पहाटे 5:30 वाजता संरक्षक भिंत आणि सर्व्हिस रोडसाठी केलेला भराव कोसळला। यात सुमारे 200 मीटरचा भाग खचला। रात्रीपासून संरक्षक भिंत कोसळून काही मलबा गटारात वाहून गेलाय। अद्यापही मुसळधार पावसामुळे संरक्षक भिंत कोसळताना आढळून येते। या घटनेमुळे घाटातील ठेकेदार कंपनीच्या निकृष्ट कामाचा पितळ उघड पडलाय। या घटनेनंतर तात्काळ एकेरी मार्ग बंद केला असून येथे पोलिसांसह प्रशासकीय यंत्रणा दाखल झाली आहे। पावसाळ्यात या मार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांना कोणताही धोका उद्भवू नये, पायथ्याशी असलेल्या पेढे गावाला देखील संरक्षण मिळावं आणि येथील वाहतूक सुरळीत राहावी यासाठी येथे सुमारे 200 मीटरची संरक्षण भिंत उभारण्यात आली होती। परंतु गेले 2 दिवस सुरू असलेल्या प्रचंड पावसामुळे शुक्रवारी पहाटे 5:30 वाजता संरक्षण भिंतीचा काही भाग कोसळून मातीचा भरावही खाली आला। तसंच येथील सर्व्हिस रोडला देखील तडे गेले। महामार्गाच्या काँक्रिटीकरणाला कोणताही धोका पोहोचलेला नाही, परंतु दक्षता म्हणून येथे एका बाजूची वाहतूक बंद करण्यात आली असून एकेरी वाहतूक सुरू ठेवण्यात आली। पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी तसंच ठेकेदार कंपनीचे कर्मचारी येथे तळ ठोकून आहेत। गेली कित्येक वर्ष अत्यंत धीम्या गतीने सुरू असलेल्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची यावर्षी पावसाळ्यात अवस्था अनेक ठिकाणी दयनीय आहे। कुठे रस्ता खचला आहे तर कुठे दरड कोसळत आहेत, कुठे संरक्षक भिंतीला तडे अशी सगळी परिस्थिती आहे। या मार्गावर चौपदरीकरणाचं काम सुरू झाल्यापासून प्रत्येक पावसाळ्यात परशुराम घाट त्रासदायक ठरलाय। येथील दरड कोसळण्याचा हा प्रकार तर अक्षरशः डोकेदुखी बनलाय। त्यावर मात करण्यासाठी प्रशासनानं अनेक उपाययोजना केल्या, त्यामुळे काहीसा दिलासा मिळाला असला तरी घाटातील अडचणी मात्र कमी होताना दिसत नाहीत। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रत्नागिरी। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।